नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरमध्ये आपण मागच्या वेळेस स्टेशनरी वेव्जचा अभ्यास केला आपण आणि त्यानंतर स्टेशनरी वेव्ज आणि प्रोग्रेसिव्ह वेव्ज या दोघांमधला डिफरन्स याचा देखील अभ्यास केला. आता आपल्याला तीन महत्त्वाच्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, तीन महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. आणि ते तीन महत्त्वाचे प्रश्न कुठले? तर पहिला आहे हा फ्री व्हायब्रेशन्स, दुसरा आहे फोर्स्ड व्हायब्रेशन्स आणि तिसरा आहे रेझोनन्स. असे तीन टॉपिक या ठिकाणी आपण बघणार आहोत की जे एकमेकांशी रिलेटेड आहेत. पहिल्यांदा फ्री व्हायब्रेशन्स, नंतर फोर्स्ड व्हायब्रेशन्स आणि नंतर रेझोनन्स. याच्यावर आपण पुढचा सगळा अभ्यास बराचसा अवलंबून आहे या तिघांवर. त्यामुळं हे तीन कन्सेप्ट, फ्री व्हायब्रेशन्स म्हणजे नेमकं काय असतं, फोर्स्ड व्हायब्रेशन्स म्हणजे काय असतं आणि रेझोनन्स काय असतो, हे थोडंसं आपण चांगल्या पद्धतीनं समजावून घेण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून आपल्याला ह्याच्या पुढचे जे टॉपिक आहेत ते समजायला मदत होणार आहे. चला तर मग आपण आता सुरुवात करूयात. पहिल्यांदा बघूयात आपण फ्री व्हायब्रेशन्स. फ्री व्हायब्रेशन्सचा अभ्यास करत असताना समजा आपल्याकडे एक असा एक ट्युनिंग फॉर्क आहे. अशा प्रकारचा एक ट्युनिंग फॉर्क आपल्याकडे आहे आणि त्या ट्युनिंग फॉर्कला आपण रबर पॅडवर स्ट्राईक केलं तर असे हे जे त्याचे प्रॉंग्स असतात ते असे व्हायब्रेट होतात. When the prongs of a tuning fork strike on rubber pad, then it starts vibrating. तर हे जे व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी दिसतात आपल्याला त्यालाच म्हणायचं फ्री व्हायब्रेशन्स. किंवा समजा आपल्याकडे असा एक सिंपल पेंडुलम आहे, हा असा सिंपल पेंडुलम, आणि त्या पेंडुलमला आपण एका साईडला असं ओढलं आणि त्याला सोडून दिलं तर त्याच्यात जे व्हायब्रेशन्स असे निर्माण होतील इकडं टू अँड फ्रो, त्यालाच म्हणायचं फ्री व्हायब्रेशन्स. म्हणजे थोडक्यात काय की एखादी वस्तू आपण त्याच्या मीन पोझिशनपासून डिस्टर्ब केली. आता ही मीन पोझिशन आहे ना, ही मीन पोझिशन, या मीन पोझिशनपासून त्या वस्तूला आपण डिस्टर्ब केलं, डिस्प्लेस केलं आपण, म्हणजे विस्थापित केलं आणि त्याच्यात जे व्हायब्रेशन्स निर्माण होतात तेच व्हायब्रेशन्स त्याला म्हणायचं फ्री व्हायब्रेशन्स. व्हेन ए बॉडी इज डिस्प्लेस्ड फ्रॉम इट्स मीन पोझिशन देन द व्हायब्रेशन्स प्रोड्युस्ड आर कॉल्ड ॲज फ्री व्हायब्रेशन्स. हे पहा या ठिकाणी आपल्याला हा फर्स्ट पॉईंट डेफिनेशनचा आपल्याला सांगता येईल. व्हेन ए बॉडी इज डिस्प्लेस्ड फ्रॉम इट्स मीन पोझिशन देन व्हायब्रेशन्स प्रोड्युस्ड इन इट आर कॉल्ड ॲज फ्री व्हायब्रेशन्स. आता दुसरा जो पॉईंट आहे तो दुसरा पॉईंट म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी. समजा आता असा एक आपल्याकडे ट्युनिंग फॉर्क आहे आणि या ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे त्याची स्वतःची नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे 256 हर्ट्ज असं समजू आपण, एक एक्झाम्पल. आणि हा ट्युनिंग फॉर्क आपण रबर पॅडवर स्ट्राईक केला आणि ह्याचे व्हायब्रेशन्स सुरू झाले आणि ते व्हायब्रेशन्स जे आहेत त्यालाच म्हणायचं आपण फ्री व्हायब्रेशन्स. आता ते जे व्हायब्रेशन्स आहेत ते किती फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होणार? त्या वस्तूची त्याची स्वतःची नॅचरल फ्रिक्वेन्सी किती आहे? 256. तेवढ्या फ्रिक्वेन्सीनं तो ट्युनिंग फॉर्क व्हायब्रेट होणार. समजा मी एक दुसरा ट्युनिंग फॉर्क घेतला, समजा आता हा असा पहा, हा असा घेतला, ह्याची फ्रिक्वेन्सी आहे 512 हर्ट्ज. मग हा ट्युनिंग फॉर्क किती फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होणार? हा ट्युनिंग फॉर्क 512 हर्ट्ज एवढ्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होणार. त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी जेवढी असेल तेवढ्या फ्रिक्वेन्सी. थोडक्यात हे फ्री व्हायब्रेशन्स जे आहेत ते किती फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होतात? इट्स ओन नॅचरल फ्रिक्वेन्सी. म्हणजे दुसरा पॉईंट आपल्याला काय सांगता येईल पहा, फ्री व्हायब्रेशन्स प्रोड्युस्ड इन ए बॉडी व्हायब्रेट्स विथ इट्स ओन नॅचरल फ्रिक्वेन्सी. स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनी ती वस्तू व्हायब्रेट होत असते. मग आता ही जी नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे ही कशावर अवलंबून असते? त्याचा साईज, त्याचा शेप, त्याचं नेचर त्या वस्तूचं. आता बघा मी हा असा मोठा ट्युनिंग फॉर्क घेतला तर त्याची फ्रिक्वेन्सी कमी असते. किती असते? समजा आता 256 हर्ट्ज. आणि मी असा दुसरा एक छोटासा असा ट्युनिंग फॉर्क घेतला, त्याची साईज कमी आहे तर ह्याची फ्रिक्वेन्सी 512 हर्ट्ज असते. म्हणजे साईजवर फ्रिक्वेन्सी डिपेंड असते, साईज, शेप, नेचर आणि मटेरियल. आता हे ट्युनिंग फॉर्क मी लोखंडाचे घेतले तर फ्रिक्वेन्सी बदलणार. हे ट्युनिंग फॉर्क मी जर ॲल्युमिनियमचे घेतले तर फ्रिक्वेन्सी बदलणार. स्टीलचे घेतले तर फ्रिक्वेन्सी बदलणार. म्हणजे मटेरियल कुठलं आहे त्याच्यावरती देखील त्याची फ्रिक्वेन्सी अवलंबून असते. म्हणजे तिसरा पॉईंट आहे की फ्रिक्वेन्सी डिपेंड्स अपॉन नेचर, साईज, शेप अँड मटेरियल ऑफ द बॉडी. आता बघा आपण झोका खेळतो, तुम्हा सगळ्यांना झोका आवडतो. समजा आता अशी आहे दोरी बांधली आहे आणि इथं आपला असा हा झोका आहे, हा झोका आहे आणि ह्याला आपण असा झोका दिला हे असं व्हायब्रेट होणार. ही मीन पोझिशन, इकडची एक्स्ट्रीम, इकडची एक्स्ट्रीम, असं ते व्हायब्रेशन आपल्याला दिसणार. मग आपण दिलेला झोका, एकदा झोका दिला आणि ते व्हायब्रेशन सुरू झालं, मग त्याचा जो ॲम्प्लिट्यूड आहे म्हणजे इथून इथंपर्यंतचं अंतर जे आहे हे मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंतचं, म्हणजे त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणतो आपण.
त्या ॲम्प्लिट्यूडची किंमत त्या झोक्याची कायम तेवढीच राहते का? नाही राहत. हळूहळू कमी 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 होत जाते. आणि सिंपल पेंडुलमचंही तसंच आहे. समजा आता हा असा सिंपल पेंडुलम आहे आणि या सिंपल पेंडुलमला इकडं असं आपण ओढलं आणि असं सोडलं, तर हे जे ॲम्प्लिट्यूड आहे हा ॲम्प्लिट्यूड इथं मेन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंतचं अंतर हे पण हळूहळू कमी होत जाणार आहे. म्हणजे थोडक्यात इथं फ्री व्हायब्रेशन्समध्ये जर आपण असं बघितलं तर ॲम्प्लिट्यूड कमी होतो, पण आयडियल सिच्युएशनमध्ये समजा इथं आपण जी दोरी अशी बांधली आहे त्या पेंडुलमची किंवा त्या झोक्याची, तर तिथं फोर्स कुठलाच नाही, अपोजिंग फोर्स नाही. त्याच्यानंतर हवा अशी इकडं सुटली, हवा या दिशेनं इकडं तिकडं सुटली, ती हवा पण नाही. किंवा हा थोडक्यात हा सिंपल पेंडुलम असा एका पॅक बंद अशा पेटीमध्ये, हवाबंद अशा पेटीमध्ये आपण ठेवला, तर इथं मात्र त्या पेंडुलमला कसल्याही प्रकारचा अपोजिंग फोर्स जर नसेल तर ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट असेल, ॲम्प्लिट्यूड कमी होणार नाही. हे पहा, फोर्थ पॉईंट, ॲम्प्लिट्यूड ऑफ फ्री व्हायब्रेशन्स रिमेन सेम इफ देर इज नो अपोजिंग फोर्स. आणि जर अपोजिंग फोर्स असेल तर ॲम्प्लिट्यूड हा कमी 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 होत जातो. त्याच्यानंतर आपल्याला 2 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, व्हायब्रेशन्स ऑफ प्रॉंग्स ऑफ ए ट्युनिंग फॉर्क आणि व्हायब्रेशन्स ऑफ सिंपल पेंडुलम. हे फ्री व्हायब्रेशन्सचे एक्झाम्पल्स म्हणून आपल्याला सांगता येतील. ह्याच्यामध्ये 3 पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. कुठले 3 पॉईंट्स पहा? पहिली डेफिनेशन, दुसरं फ्रिक्वेन्सी आणि तिसरं ॲम्प्लिट्यूड. ह्या 3 पॉईंट्सचा या ठिकाणी जरा थोडासा अभ्यास चांगला करा. 3 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवायचे, डेफिनेशन, फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड. तर अशा प्रकारे हे झालं फ्री व्हायब्रेशन्स. आता फोर्स व्हायब्रेशन्स बघूया आपण. फोर्स व्हायब्रेशन्स म्हणजे काय असतं पहा. आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवणार आहे या ठिकाणी की ज्याच्यामध्ये तुम्हाला फोर्स व्हायब्रेशन्स म्हणजे काय समजेल. हे पहा, हा ट्युनिंग फॉर्क असा व्हायब्रेट होतोय कारण त्यांनी हाताने त्याला स्ट्राईक केलं आहे आणि ते व्हायब्रेशन जे आहे त्याला फ्री व्हायब्रेशन्स म्हणतो. आणि तो फॉर्क व्हायब्रेट होत असलेला जर समजा असा टेबलवर ठेवला आणि त्या टेबलवर जे व्हायब्रेशन्स निर्माण होत आहेत, त्या टेबलचे जे व्हायब्रेशन्स आहेत त्याला म्हणायचं फोर्स व्हायब्रेशन्स. म्हणजे त्या टेबलला आपण फोर्स केलेला आहे व्हायब्रेट व्हायला, त्यामुळं त्याला म्हणायचं फोर्स. म्हणजे काय झालं, आपण जेव्हा एखाद्या ट्युनिंग फॉर्कला स्ट्राईक करतो आणि त्याला व्हायब्रेट करतो, तर ते व्हायब्रेशन्स जे आहेत ते फ्री व्हायब्रेशन्स. वेन ए बॉडी इज डिस्प्लेस्ड फ्रॉम इट्स मीन पोझिशन, देन व्हायब्रेशन्स प्रोड्यूस्ड आर कॉल्ड ॲज फोर्स फ्री व्हायब्रेशन्स. बट वेन ए बॉडी इज मेड टू व्हायब्रेट बाय अप्लाइंग एक्सटर्नल पिरियडिक फोर्स, म्हणजे आत्ता जे आपण उदाहरण बघितलं, तो टेबल जो आहे, तो टेबल टॉप, त्या टेबल टॉपला आपण व्हायब्रेट केलं. कसं केलं? त्याला आपण फोर्स अप्लाय केला. कसला फोर्स अप्लाय केला? तो फॉर्क जो आहे, ट्युनिंग फॉर्क व्हायब्रेट होत असलेला, तो आपण त्या ठिकाणी आणला आणि त्याला आपण व्हायब्रेट व्हायला भाग पाडलं. अशा प्रकारे तो एक्सटर्नल पिरियडिक फोर्स जो आपण दिला त्याला, म्हणजे त्या ट्युनिंग फॉर्कचे व्हायब्रेशन्स जे दिले आपण त्या टेबल टॉपला, त्यामुळे तो टेबल टॉप व्हायब्रेट व्हायला लागला. तर त्या टेबल टॉपमधले जे व्हायब्रेशन्स निर्माण झालेले आहेत त्याला म्हणायचं फोर्स व्हायब्रेशन्स. वेन ए बॉडी इज मेड टू व्हायब्रेट बाय अप्लाइंग एक्सटर्नल पिरियडिक फोर्स, देन व्हायब्रेशन्स प्रोड्यूस्ड इन दॅट बॉडी आर कॉल्ड ॲज फोर्स व्हायब्रेशन्स. मग आता याच्यामध्ये परत 3 पॉईंट्स तुम्हाला मी मगाशी सांगितले. पहिला पॉईंट कुठला? हा डेफिनेशनचा, त्याच्यानंतर दुसरा फ्रिक्वेन्सीचा आणि तिसरा ॲम्प्लिट्यूडचा. हे 3 पॉईंट्स या ठिकाणी आपण आता समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. तर दुसरा जो पॉईंट आहे तो काय आहे पहा. आता समजा आपण तो टेबल टॉप जो आहे, तो टेबल टॉप त्याच्यावर आपण जो ठेवलेला, समजा आता हा असा टेबल टॉप आणि आपण त्याच्यावर जो ठेवलेला जो ट्युनिंग फॉर्क आहे, त्या ट्युनिंग फॉर्कची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी समजा 256 हर्ट्ज आहे. सपोज द फ्रिक्वेन्सी ऑफ द फॉर्क which is 256 hertz. The vibrations of the tuning fork are called as free vibrations and it is here in this case it is external periodic force. म्हणजे हा जो फॉर्क आहे व्हायब्रेट होत असलेला तो आहे एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. आता ह्या टेबलमध्ये जे काही व्हायब्रेशन्स निर्माण व्हायला लागले इथं त्या टेबलमध्ये, त्या टेबलमधल्या व्हायब्रेशन्सला फोर्स व्हायब्रेशन्स म्हणायचं. आणि मग ते जे फोर्स व्हायब्रेशन्स आहेत त्याची फ्रिक्वेन्सी किती असेल? दॅट फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट फोर्स व्हायब्रेशन्स इज इक्वल्स टू दी नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ दिस एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. हा एक्सटर्नल पिरियडिक फोर्स जो आपण अप्लाय केला आहे, म्हणजे तो फॉर्क व्हायब्रेट होत असलेला, त्याची फ्रिक्वेन्सी जेवढी आहे तेवढ्या फ्रिक्वेन्सीनं ते फोर्स व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे दुसरा जो पॉईंट आहे इथं बघा, दी फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्स व्हायब्रेशन्स इज इक्वल्स टू दी फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. म्हणजे त्या एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी समजा 256 हर्ट्ज आहे, तर त्या टेबल टॉपची व्हायब्रेशन्स जी आहेत त्याची पण फ्रिक्वेन्सी तेवढीच असणार आहे, 256 हर्ट्ज. समजा त्या टेबल टॉपची जी त्या एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आहे 480 हर्ट्ज. त्या एक्सटर्नल पिरियडिक फोर्स म्हणजे त्या फॉर्कची फ्रिक्वेन्सी.
तर तो टेबल टॉप 480 हर्ट्सनी व्हायब्रेट होणार आहे. म्हणजे एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची जेवढी फ्रिक्वेन्सी असेल तेवढ्याच फ्रिक्वेन्सीनं तो टेबल टॉप व्हायब्रेट होणार. सो फ्रिक्वेन्सीज ऑफ फोर्स व्हायब्रेशन्स इज इक्वल्स टू द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स, असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. पहा आता ॲम्प्लिट्यूडबद्दलचा तिसरा पॉईंट. द ॲम्प्लिट्यूड ऑफ फोर्स व्हायब्रेशन्स डिपेंड्स अपॉन द ॲम्प्लिट्यूड ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. एक्सटर्नल पिरियडिक फोर्स ची जी काही ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू आहे त्याच्यावरती ॲम्प्लिट्यूड हा त्या फोर्स व्हायब्रेशन्सचा अवलंबून असतो. त्याच्यापेक्षा ह्या तिसऱ्या पॉईंटपेक्षा हा पॉईंट जास्त इम्पॉर्टंट आहे. हा चौथा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. द ॲम्प्लिट्यूड ऑफ फोर्स व्हायब्रेशन्स डिपेंड्स अपॉन द डिफरन्स बिटवीन फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अँड नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी. आता हा पॉईंट नीट समजावून घेऊ आपण. आता बघा तुमच्यासमोर मी काय केलं, एक ट्युनिंग फॉर्क दिसतोय तुम्हाला आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 480 हर्ट्स. आणि हा जो टेबल आहे ह्या टेबलची स्वतःची नॅचरल फ्रिक्वेन्सी काहीतरी वेगळी असणार आहे, आपल्याला माहीत नाही किती आहे. आता आपण जेव्हा हा व्हायब्रेट होत असलेला हा व्हायब्रेट होणारा ट्युनिंग फॉर्क आपण जर या टेबलवर ठेवला तर त्या टेबलमध्ये जे व्हायब्रेशन्स निर्माण होत आहेत त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे फोर्स व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी 480 हर्ट्स असेल. मग ॲम्प्लिट्यूड किती असेल त्यावेळेस तिथला व्हायब्रेशनचा, तो आपण आता पॉईंट बघायला लागलो आहे. समजा हा जो टेबल आहे ह्या टेबलची स्वतःची नॅचरल फ्रिक्वेन्सी जी आहे ती समजा 200 हर्ट्स आहे. नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ दिस टेबल इज 200 हर्ट्स. आणि एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी किती आहे, 480 हर्ट्स. एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी 480 आणि त्या टेबलची फ्रिक्वेन्सी 200 हर्ट्स. दोघांमधला जो डिफरन्स आहे तो आहे साधारणपणे 280. डिफरन्स आपण घेतला तो किती येतोय, 280 हर्ट्स. 480 वजा 200, 280 हर्ट्स. हा जो डिफरन्स हा जो जास्त असेल तर त्या फोर्स व्हायब्रेशनच्या ॲम्प्लिट्यूडची किंमत कमी असते. समजा आपण आता काय करू, इथं आपण जो ट्युनिंग फॉर्क घेतला आहे तो ट्युनिंग फॉर्क आपण कमी फ्रिक्वेन्सीचा घेऊयात. म्हणजे समजा आपण हा ट्युनिंग फॉर्क घेतला 256 हर्ट्सचा आणि या टेबलची फ्रिक्वेन्सी तर तेवढीच आहे, ती काही फिक्स आहे, ती कमी जास्त होणार नाही आहे. आपण ट्युनिंग फॉर्क 256चा घेतला, टेबलची फ्रिक्वेन्सी 200 हर्ट्स, म्हणजे एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी 256 हर्ट्स आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट टेबल दॅट बॉडी इज 200 हर्ट्स. दोघांमधला डिफरन्स किती झाला, 56 हर्ट्स. डिफरन्स कमी झाला. मग अशी डिफरन्स जास्त होता, आता कमी झाला. मग हा डिफरन्स जर कमी झाला तर ॲम्प्लिट्यूड वाढेल. बघा, difference between natural frequency of that body and frequency of external periodic force is small, then amplitude is large, and if the difference is large, amplitude is small. अशा प्रकारे हा ॲम्प्लिट्यूडचा पॉईंट आपल्याला इथं सांगता येईल. पहा, हे पहा, the amplitude of force vibrations depends upon difference between frequency of external periodic force and natural frequency of the body. If this difference is large, the amplitude of that force vibration is small. If the difference is small, amplitude is large. म्हणजे इन्व्हर्सली आहे, व्यस्त प्रमाणात आहे. हे पहा, या ठिकाणी आपण तो पॉईंट घेतला पुढे. इफ द amplitude is large, if the difference between frequencies is small and vice versa. आणि एक्झाम्पल सांगितलं आहे, the vibrations are produced in a table top when vibrating fork is placed on it. म्हणजे आता आपण सांगितलेलं एक्झाम्पल. तर अशा प्रकारे आपण फ्री व्हायब्रेशन्स आणि फोर्स व्हायब्रेशन्स याचा आपण या ठिकाणी आपला अभ्यास केला. तर आता तुम्हाला होमवर्कला मी प्रश्न देतो आहे, डिस्टिंग्विश बिटवीन दी फोर्स व्हायब्रेशन्स अँड फ्री व्हायब्रेशन्स. हा क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्कला देतो आहे, त्याचा आन्सर पण मी दिले. ते तुम्ही नीट अभ्यास करा, बघा आणि त्याच्यावरचा क्वेश्चन जे आहे आता मी दिलेलं आहे हे दोन्ही क्वेश्चन व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून काढा. आपण उद्या काय करूयात, हे पहा, हे रेझोनन्स आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्यानंतर फ्री व्हायब्रेशन्स आणि रेझोनन्समधला डिफरन्स. ओके, तर आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.